हॅलो गाइज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर गाइज माझ्याकडे स्टोरेज फुल झालं आहे, त्यामुळे मला व्हिडिओ काढायला भेटत नाही किंवा इंट्रो वगैरे आणि एंड सुद्धा। तर गाइज आपण शॉर्ट इंट्रो टाकू। तर गाइज आता मी गणपती वगैरे बघून आलो, तुम्ही सुद्धा बघितलं असाल, दर्शन वगैरे घेतलं आहे आणि खूप क्राऊड वगैरे होता। सो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा हिट करा आणि भरपूर लोकांना शेअर करा हा व्लॉग। आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्यावर आणि अजून सुद्धा पुढे प्रेम वाढू द्या। सो गाइस, तुम्ही आता व्लॉग बघा आणि एन्जॉय करा। तर गाइस आता आम्ही जिजामातावरून लोअरपर्यंतला चालत आलो आणि मग तिथून स्टेशन वगैरे क्रॉस करून आता तरी रोडला आहे। आपण आता सध्या ब्रिज चालतोय। आता आपण सध्या ब्रिज चालतोय, ब्रिज उतरू आणि मग लालबागला जाऊ। मग बघू आपल्याला लालबाग, गणेश गल्ली आणि चिंतामणी वगैरे भेटतात काय, त्यांचे व्हिडिओ। खास करून मी लालबागच्या राजासाठी आलो, कारण 10 दिवस झाले मी प्रयत्न करत होतो दर्शन वगैरे घ्यायचा, पण भेटत नव्हतं कारण क्राऊडला होता, गर्दी खूप होती म्हणून। सो मी आणि आता श्रेयस आलो आहे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला खास तरी। तर गाईस काही लोक जाऊन आलेत नाही, आता काही लोक परत चालले आहेत। काही लोक उद्या सकाळपर्यंत, जोपर्यंत गणपतीचं विसर्जन नाव तोपर्यंत काही लोक असणार आहेत तिथे गणपती बाप्पा सोबत। आणि यावेळी म्हणजे मला सुद्धा खूप वाईट वाटतं आहे, म्हणजे गणपती बाप्पा चालले, म्हणजे ते जे 10 दिवस होते ते कसे गेले ते काय समजलंच नाही। जाऊ दर्शन वगैरे घेऊ गणपती बाप्पाचा। क्राऊड तर खूप प्रचंड आहे, आपल्याला जेवढं जवळ जाऊन दर्शन घेता येईल तेवढं जवळनं घेऊ आणि मग जर जास्तच क्राऊड असेल तर मग नाही जाणार आपण। पण तुम्ही बघू शकता हा क्राऊड तिथे, इथूनच क्राऊड बघू शकता। काही लोक दर्शन घेऊन वगैरे येत आहेत तिथे नाचून वगैरे, आणि काही लोक आत्ता चाललेत। आपण सुद्धा आत्ताच चाललोय, जाऊ दर्शन वगैरे घेऊ। तुम्ही सुद्धा दर्शन घ्या, ज्यांना लांबनं यायला भेटत नाही किंवा दर्शन घ्यायला पॉसिबल नसतं त्यांनी माझ्या ब्लॉग थ्रू दर्शन घ्या आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। मला जेवढं दाखवता येईल मी तेवढ्या गणपतींना दाखवेन आणि तुम्ही या ऑनलाईनच दर्शन घ्या सगळ्या गणपती बाप्पांचं। आणि हा ब्लॉग एंडपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हां, तुम्ही सबस्क्राईब करत नाही सो प्लीज सबस्क्राईब करा। माझा आवाज येणार की नाही तुमच्यापर्यंत मला माहिती नाही, पण मी आता इथे लालबागला आलेलो आणि आपल्या त्या साईडला, आपल्या अपोजिट साईडला पर्यंत राजा आहे आणि समोर सुद्धा एक गणपती आहे, पण लांब असल्यामुळे तो दिसत नाही कोणतं। पण पर्यंत राजाचं सुद्धा दर्शन घेऊ आणि त्या समोर त्या गणपतीचं सुद्धा घेऊ। पण मला खरंच माहिती नाही मला आवाज येतो की नाही। बघा राजा समोर सुद्धा तिथे एक गणपती आहे, तिथे आपण त्या साईडला जायचा प्रयत्न करू, जागा भेटली तर आपण त्या साईडला सुद्धा जाऊ, पण आपण या गणपतीचे पण दर्शन घेऊ।
होता तर लाडका लंबोदर होता. आपण जाऊ पुढे, गर्दी बघू शकतो. तर गाईज आपल्याला लालबागचा राजा दिसतोय समोर. ज्या गणपतीसाठी आलेला त्या गणपतीचं दर्शन भेटणार आहे. तिथे येतो, तिथे थेट. किती काही येऊन दे, आपण पुढे जाऊन दर्शन घ्यायचा प्रयत्न करणार. कारण या 10 दिवसात दर्शन नाही भेटलं आणि खास त्या गणपतीचं दर्शन निघायला आले. तो थेट आपल्या समोर आहे. फायनली दर्शन भेटणार तुम्हाला पण आम्हाला. हा खरं स्पीचलेस आहे. मला वाटलं सुद्धा नव्हतं की तो गणपती इथे असेल लालबागचा विषय. समोर लालबागचा राजा आहे. एक समोर आहे, एकदम जवळ आहे. राजाचं दर्शन केलं, एकदम जवळून केलं. खूप जवळ होतं, एवढा गर्दीत होतो की एवढा क्राऊडमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला म्हणून मी व्हिडिओ बंद केलेली आणि फोन खिचत होता कारण खूप क्राऊड होता. आणि फायनली लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. आणि तिथे उभं राहिल्यावरती आम्हाला तिकडचे जे कोण होते लालबागच्या राजाचे, काय ते नव्हतं रहिवासी, ते जेव्हा हार वगैरे देतात भक्तांना किंवा आणखीन काही देतात फुलं वगैरे, तर त्यातनं मला सुद्धा म्हणजे हे 2 फूल भेटलेत. हे 2 फूल भेटलेत मला सुद्धा. एवढ्या गर्दीत गेलो, दर्शन घेतलं आणि हे सुद्धा भेटलं. खूप खुश आहे. तरी पण अजून चिंतामणी गणेश गल्लीने तेजुकाया बाकी आहेत. तो आपण थोडा वेळ बसू कारण एवढं क्राऊडमध्ये आणि प्लस रखरखीतून एक तर मला ऑलरेडी ब्लिडिंगचा प्रॉब्लेम आहे. एवढा गर्दीत गेलो तुम्हाला दर्शन करवण्यासाठी, एवढी कष्ट घेतली. सो प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि खूप प्रेम द्या आणि कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पा मोरया टाका. मला अजून विश्वास नव्हता की मी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, ते पण एकदम जवळ जाऊन. ट्रॉलीवरती जो गणपती बाप्पा बसवलेला तो खूप पाठी होता, त्यामुळे पायाला हात न लावता आला. पण मी ट्रॉलीपर्यंत गेलो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि दर्शन भेटलं ते सुद्धा. आणि तिथल्या रहिवाशांनी हे फुल दिलं, हे आणि 2 दिलेले, त्यातलं एक मी घेतला आणि एक श्रेयसला दिला आहे. मला अजून विश्वास नव्हता. कष्ट केल्यानंतर दर्शन भेटलं आणि कष्ट ही माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी होती. तर खूप प्रेम द्या असं. तर गाईस आता आम्ही परत निघालो आहे दर्शनासाठी. तुम्हाला परेलच्या राजाचं पण दर्शन करवतो. लालबागच्या आधी आपण केलं पण खूप लांब न केला. आता आपलं हे बघा एवढं जवळ आहे. सो आपण दर्शन केल्याशिवाय ऐकणार
भेटणार तर नाही. सो दर्शन करूया परेलच्या राजाचं सुद्धा आणि मग पुढे वाटतं गणेशगंज आहे. सो तिथे सुद्धा जाऊ. मला समथिंग चढावं लागेल कुठेतरी. आपण इथे चढू. श्रेयस हे दर्शन वगैरे मी स्वतःसाठी तर घेतोय, पण तुमच्यासाठी तुम्हाला सुद्धा दर्शन देण्यासाठी एवढी कष्ट करणार आहे. तर तुमचं प्रेम जास्त. हा बघा परेलचा राजा. पकड पकड उतरे आपण, कारण आपलं एकदम पेट समोर आहे. पेट समोर आहे पण आपण त्यांना चढलं रे. पण या उतर. आता आपण परेलच्या राजाचं दर्शन घेतलंय आणि आता या साईडला थोडं पुढे गणेशगंज आहे, म्हणजे मुंबईचा राजा. तर आपण त्याचं सुद्धा दर्शन घेऊ आणि तुम्ही सुद्धा दर्शन करा. आता आपण जाऊ तिथे आणि दर्शन करू. लेट्स गो. आणि माझा स्टोरेज फुल आहे. जर मला काही गणपती दाखवायला नाही भेटले तसं कोऑपरेट करा, कारण माझं स्टोरेज चालत आहे. मी सगळे इम्पॉर्टंट फोटोज आणि व्हिडिओज वगैरे मी डिलीट नाही करू. या आपण मुंबईच्या राजाचं दर्शन करू. अजून एक कोणता तरी गणपती आहे समजा तिथे आणि गणेशगंज आहे. असं वाटतं पुढे तेजुगाव पुढे असेल. आपल्याला जायला भेटलं तर बघू, नाही तर मग आपण परत चिंतामणीच्या इथे जाऊ. क्राऊड बघा, क्राऊड बघा, प्रचंड क्राऊड आहे. परत खतरो के मुंबईच्या राजाचं नाव भेटतं. आपण पाया पडू देऊ. पाया तर हा गाईस परेलचा सम्राट आहे. हा परेलचा सम्राट आहे. पाठून परेलचा राजा येतोय आणि आपल्या सगळ्यांचा लाडका चिंतामणी त्या साईडला. गणपती अजून बाहेर नाही आला तरी पण क्राऊड खूप आहे. हे बघा पप्पा आता बाहेर. थांबू इथेच थांबू.
तर गाईज आता आपण दर्शन वगैरे करून आलो आणि मी हा व्लॉग इथेच एंड करतोय। तर या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा आणि या व्लॉगला खूप प्रेम द्या। तर गाईज भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। सो बाय।